नमस्कार मित्रांनो. आज लवकर उठलो होतो तर म्हणलं आपण सगळ्या गोष्टीचे ब्लॉग वगैरे काढलेत आतापर्यंत. नारायणपूरचा ब्लॉग झालाय, फोटोशूटचा ब्लॉग झालाय आणि भांडणांचा ब्लॉग झालाय. आता म्हणलं आपण जी गोष्ट रोज करतो त्या गोष्टीचा ब्लॉग का नको. त्यामुळे म्हणलं त्या जिमचा ब्लॉग काढावं. आणि जिमला आता आपण रोज तसंच तर रोज जातो जिमला. पण काल काय झालं होतं की आपली गाडी होती ना जी तर तिचं जे सॉकेट असतं ना ते खोचलं होतं, ते बाहेर वाढतानाच निघलं आणि ते तुटलं. मग त्याच्यामुळं मग म्हणलं की ते पहिले इलेक्ट्रिशियनला बोलवलं, सगळं त्याचं ते केलं. सगळं त्याचं मग ती चार्जिंग लावली आणि त्याच्यात खूप उशीर झाला. आणि मग ते थोडं असं पण असतं ना की एकदा जो मूड गेला तो करावा वाटत नाही. त्याच्यामुळं मग कालचं आपलं जिमला जाण्याचं बोललं आणि काल मेन म्हणजे चेस्ट होती आपली. चेस्ट आणि ट्रायसेप मी डबल मसल ग्रुप घेतो, त्यामुळे चेस्ट आणि ट्रायसेप आपला राहिला. आज बॅक बायसेप आहे. तर आपण बघू, पहिलं मित्रांना विचारू, एकदम मित्र येणार आहेत, त्यांच्यासोबत काय मारतात ते सगळे सोबत असताना कसं वेगळं वाटतं थोडं. म्हणजे एखादा रेप जास्त जातो वगैरे, त्याच्यामुळं मग काय म्हणतात आणि काय माराय म्हणतात ते मारू. आता वाजलेले 8:27 झालेली आहेत आता. आणि उठलो. नाही, मला वाटतं आता अर्धा तास, जवळपास अर्धा तास होत आला असेल मी उठलो असेल. बाहेर जाऊन बघितलं तर मरणाचा पाऊस येतोय. आणि मग जरा थोडा मूड ऑफ झाला, कारण की परत मग ते भिजत भिजत जायला लागतं आणि मग ते सगळं ओल्लं ओल्लं होतं ना, त्यामुळं. कारण पाऊस असो नाही तर आंधी उदे तुफान उदे, तर आपण जाणार आहे आज जिमला. आणि तसं तर रोजच जातो, पण आज ब्लॉग काढतोय म्हणून एक थोडा स्पेशल दिवस आपण म्हणू शकतो जिमचा. बाकी जाऊन बॅक आणि बायसेप मारणार आहे मस्त पाहिजे, पूर्ण मसल टिश्यू फाटले पाहिजे आजच्या आज, जे पण मारणार आहे ते. बाकी मग आता पाऊस वाढलाय, मला असं वाटतंय तुम्हाला दिसत असेल तर मी क्लिप्स टाकते इथं. बाकी आता पहिला नाश्ता करणार आहे पहिला, कारण की रिकामं पोट गेलं नाही की थोडं मला मग वेट जात नाही, थोडं नाही का असं एनर्जी राहत नाही आपण म्हणतो. त्याच्यामुळं आता पहिलं चांगला नाश्ता करणार आहे नवीन. आणि लगेच नाही, नाश्ता केल्या केल्या लगेच नाही, एक थोड्या अजून अर्धा एक तासाने जाणार आहे जिमला. एक तास तर नाही, पण अर्ध्या तासाने जाणार आहे. थोडा बघू, आज आपण प्री वगैरे घेऊ आणि प्रीला काय आपण कॉफीच घेतो जास्त करून. कारण की अजून अजून आपल्याकडे सप्लिमेंट्स वगैरे तर काय आलेले नाहीत, त्यामुळे आपण प्री म्हणून फक्त कॉफी घेऊया. बाकी नाश्ता वगैरे करणार आहे, आंघोळ तर आल्यानंतरच करणार आहे. नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग आपण जाणार आहे जिमला. आणि बाकी काल चार्जिंग करून ठेवली होती गाडी आपली सर. मला वाटते 100%च केली होती. का तर म्हणलं आता एक एक दोन दिवस तरी काय अडचण नको, नाही का, की उगाच परत ते मग 10 वेळा चार्जिंगला लावा आणि ते करा हे करा त्यापेक्षा. बाकी पाऊस वाढलेला आहे, मी थोड्या पावसाची तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो. कारण आता जस्ट मी एवढ्या 1 मिनिटं आधी आलो इथं आणि पाऊस बंद. आणि पुण्याचा तुम्हाला माहिती आहे, असाच विषय असतो. ते ठीक आहे. मी तुम्हाला जिमला गेल्यानंतर मग ब्लॉग वगैरे चालू करतो. जिमला असं काय काय मारणार ते सांगतो. आणि बाकी तिथं आपण ब्लॉग कंटिन्यू करू. नको मग ब्लॉगिंग, आता ब्लॉगिंग चालू केली म्हणल्यावर त्या पोरासाठी थांबलो होतो अर्धा तास इथं आणि आता आलाय हो. आज काय मारायचं? पॉईंट टायमर टाकलं का? आज काय मारायचं? जवळ घे, थोडा आवाज नाही जात सकाळी. आज काय मारायचंय? अरे एवढं जोरात बी नाही, माग घे किंवा जरा पुढे घे जरा. आज काय मारायचं? काय मारायचं बोल की. काय बॅग पाहिजे पीच मारायचं का? पीच पीच मारायचं. बीच बीच काय असतं? पीच पीच बीच हा पीच पीच यूज बीच काय असतं मग? साधा बोळा माझा असं आणि मग काय असतं बीच? कमेंट मध्ये टाका पीच असतं रे शोध. ब्लॉग मध्ये फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे का? फॅमिली सगळे घरचे बघतात भाऊ. माझ्या मित्रांचे सगळे घरचे टीव्हीला लावून बघतात. नमस्ते काका. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग मध्ये पीच हा शब्द म्हणजे एक फळ असतं.
होत्या बाटलीतच नको ते काहीतरी होईल डायरेक्ट कोण टाकून टाकी वर. असं नको लावड तोंडाव भेक्षुला. ब्रूची चांगली आहे काही चांगली आहे. कुठली नेसकॅफे ब्रू भारी नाही, नेसकॅफेच भारी. After my silver soul, can you dig any deeper now? I gave you all I own, put you on this golden throne, but I'm a little stronger now. You cashed in on my promises, you know I'm too generous. Now I've learned to never help you out, 'cause I'm done cleaning up your mess. Found myself in my regrets. I've become a little stronger now, a little stronger now. You cashed in on my promises. You know I'm too generous. Now I've learned to never help you out, 'cause I'm done cleaning up your mess. Found myself in my regrets. I've become a little stronger now, a little stronger now, a little stronger now, a little stronger now, a little stronger now. या साईडला बाईसे केला होता. त्या साईडचा बाईसे बॉक्स केला होता. केले चाल. लेफ्ट साईडला शोल्डरच नाही आहेत वरती. Now the back hand is now the back.